माढा मतदारसंघात शरद पवारांच्याकडून फसवणूक, पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढणार, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे वक्तव्य। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेतून देण्यात येणाऱ्या कृषी यंत्र व अवजारांचे आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात वितरण समारंभ पार पडला। या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री देशमुख यांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे आपण क्लस्टर प्रमुख आहे, त्यानिमित्ताने या भागात दौऱ्यादरम्यान अनेक नागरिक पदाधिकारी आपल्याला भेटले आणि माढा मतदारसंघाच्या शांघाय करण्याची घोषणेची केवळ फसवणूक झाल्याचे सांगतात। तसेच या मतदारसंघाचा उमेदवार देशाचा पंतप्रधान होईल या भावनेतून आपण शरद पवारांना साथ दिल्याचे सांगत लोकसभेच्या निवडणुकीवेळी बोगस मतदान केल्याचे नागरिक आपणास सांगत असल्याची माहिती मंत्री देशमुख यांनी यावेळी दिली। तसेच माढा या मतदारसंघातून लोकसभा लढण्याबाबत कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मधून आपणास आग्रह होत आहे, मात्र भाजपाकडून जो आदेश येईल तो आपण मान्य करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले। तयारी करताय मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे। मी 98 पासून आजपर्यंत जवळपास 5 निवडणुका लढलेल्या आहे। 5 वेगवेगळ्या ठिकाणी मला पक्षाने आदेश दिलेले होते। पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेतून दिला होता आदेश, नंतर सोलापूर लोकसभेला निवडणुकीचा आदेश दिला होता। 2009 साली शरद पवारांच्या यांच्या माढा मतदारसंघामध्ये आदेश दिला होता। त्यानंतर 2009ला तुळजापूर विधानसभेला उभा केलं होतं आणि आत्ता 2014ला दक्षिण मतदारसंघातून उभा। मी पक्षाने जो आदेश देईल तो आदेश मानणारा एक कार्यकर्ता आहे। माहीत नाही मला उद्या काय होणार आहे। आमच्या पक्षात मी काही मालक नाही की मी जाहीर घोषणा करायला की मी उमेदवार आहे, परंतु मला जे पक्षश्रेष्ठी सांगतील, पक्षाचा जो आदेश असेल त्याप्रमाणे काम करणार। भाजप सेनेची युती झाली।